हॅलो स्टुडंट्स, आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात आलेला आहात. यावर्षी तुम्हाला पूर्ण वर्षभर केलेली मेहनत 3 तासामध्ये उतरवायची आहे आणि यावर्षी वाढवून दिलेला अर्धा तास 3.5 तास. तर आज आपण मराठीची उत्तरपत्रिका कशी असते ती पाहणार आहोत. त्याचबरोबर अक्षर भारती कृतीपत्रिकेचं स्वरूपही चर्चा करणार आहोत. तर ही बोर्डाची उत्तरपत्रिका तुमच्यासाठी सर्वस्वी नवीन आहे. तर ती कशा पद्धतीची असते, पहिलं पान आपण कसं भरायचं आहे ते आपण पाहतोय. सो गुड लक फॉर युअर एक्झाम. पहा, ही तुमची बोर्डाची उत्तरपत्रिका असेल. या उत्तरपत्रिकेमध्ये तुमच्याजवळ हॉल तिकीट असेल ते जवळच ठेवा, समोरच ठेवा आणि तुमच्या हॉल तिकीटमध्ये दिलेला जो सीट नंबर आहे तो पाहून इथे तुम्हाला तो लिहायचा आहे. सीट नंबरच्या पूर्वी ए हे अक्षर असतं आणि नंतर तुमचा सीट नंबर तुम्हाला लिहायचा आहे. नंतर हा सीट नंबर तुम्हाला अक्षरामध्ये मीन्स इन वर्ड्समध्ये लिहायचा आहे. लहान अक्षर काढा, कारण जर जागा पुरली नाही तर याच्या बाहेर जातं आणि याच्या बाहेर तुम्हाला अक्षर जाऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे लहान अक्षरामध्ये इन वर्ड्समध्ये या 2 ओळीमध्ये तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहायचा आहे. स्पेलिंग मिस्टेक होणार नाहीत यासाठी हॉल तिकीटमध्ये बघून लिहा, कारण तेव्हा तुम्ही खूप घाईघाईमध्ये असता आणि स्पेलिंग मिस्टेक होण्याची शक्यता असते. नंतर इथे बघा, सिग्नेचर ऑफ कैंडिडेट, परीक्षार्थी सही. यहाँ पे जो आपने हॉल टिकट में सिग्नेचर किया हुआ है वही सिग्नेचर यहाँ पे करना है. वहां पे चेंजेस कुछ भी सिग्नेचर में लाना नहीं है. यहाँ पे आपको जो सुपरवाइजर ब्लॉक में है वो सुपरवाइजर ये सेकंड सिग्नेचर कॉलम में साइन करेंगे, तो यहाँ पे आपको साइन नहीं करना है. नेक्स्ट थिंग, आपके हॉल टिकट में सेंटर नंबर दिया हुआ है, वो सेंटर नंबर यहाँ पे लिखना है. फॉर एग्जाम्पल 9527 लाइक दैट. और यहाँ पे आपको एक आपके सीट नंबर का बारकोड स्टिकर दिया जाता है. तो वो बारकोड स्टिकर कुछ इस प्रकार होता है, जहाँ पे आपका सीट नंबर दिया हुआ रहता है. तो इस तरीके का ये बारकोड स्टिकर रहता है. इस बारकोड स्टिकर में आपका सीट नंबर दिया हुआ रहता है. वो आपको चेक करना है कि आपके सीट नंबर का ही बारकोड स्टिकर आपको मिला है कि नहीं. और उस दिन अगर मराठी की एग्जाम है तो मराठी सब्जेक्ट का ही स्टिकर मिला है ना. एक्चुअली ऐसे होता नहीं है, लेकिन फिर भी सेफर साइड के लिए हम लोग ये चीजें देख लेंगे. ये बारकोड स्टिकर यहाँ पे जो लिखा हुआ है कि कैंडिडेट शुड पेस्ट अ बारकोड स्टिकर हियर, तो यहाँ पे ही आपको ये बारकोड स्टिकर स्टिक करना है. यहाँ पे एक ऐसी मिडल लाइन रहती है, वो एरो टू एरो आप स्टिक करो. नेक्स्ट थिंग, यहाँ पे नीचे यूआईडी कोड साठी जागा ऐसे लिखा हुआ रहता है, तो वहां पे कंफ्यूजन में घाई घाई में आप लोग यहाँ पे स्टिक कर देते हो. तो यहाँ पे बिल्कुल बारकोड स्टिकर स्टिक नहीं करना है. तो यही सही जगह है जहाँ पे आपको आपका बारकोड स्टिकर स्टिक करना है. नेक्स्ट थिंग, यहाँ पे देख लो, आपको और डिटेल्स लिखने रहते हैं. यहाँ पे लिखिए सब्जेक्ट. यहाँ पे अगर आपका सब्जेक्ट, आज हम लोग मराठी की कृती पत्रिका देख रहे हैं तो मराठी से देख लेंगे की विषय मराठी लिहायचा आहे. नंतर पेपर मराठी तुमच्यासाठी सेकंड लँग्वेज आहे, म्हणून तुम्ही इथे सेकंड लँग्वेज असं लिहिणार आहात. आणि त्याच्यानंतर दिनांक, ज्या दिवशी परीक्षा आहे ती तारीख टाकायची आहे. लैंग्वेज ऑफ आंसर, इसका मतलब है आपका मीडियम, आप कौन से मीडियम से हो, तो इंग्लिश मीडियम से हो तो यहाँ पे लैंग्वेज ऑफ आंसर आपकी इंग्लिश आएगी. बल्कि आप लोग मराठी पेपर लिख रहे हो, हिंदी पेपर लिख रहे हो, लेकिन आपका मीडियम यहाँ पे मायने रखता है, तो आपको यहाँ पे इंग्लिश लिखना है. तो उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश. और यहाँ पे देखिए सप्लीमेंट रहती है, तो अगर आपने सप्लीमेंट ली है तो 1+1 2 ये मेन आंसर शीट का है और यहाँ पे आप आपके सप्लीमेंट लिखोगे. अगर नहीं ली है तो 0 लिखना है और फिर 0 1 लिखना है. आपके मैप है, आपके ग्राफ पेपर है, वो भी एज अ सप्लीमेंट काउंट होते हैं. ये मराठी पेपर है लेकिन फिर भी आपको इंस्ट्रक्शंस देने के लिए ये मैं आपको अगवा कर रही हूँ कि यहाँ पे अगर आपके मैप है, ग्राफ है, तो वो एज ए सप्लीमेंट आपको काउंट करना है. इसी तरीके से आपकी मेन आंसर शीट के जैसे ही सप्लीमेंट रहती है. देख लीजिए, यहाँ पे आपको आपका सीट नंबर वापस लिखना है, सेंटर नंबर लिखना है,
देन आपने सप्लीमेंट नंबर लिखना है, यहाँ पे सप्लीमेंट नंबर 1 है तो 1, और यहाँ पे सेम है, यहाँ पे इन फिगर अक्षर में आपको यहाँ पे सीट नंबर लिखना है। अगेन हियर यूर साइन, यहाँ पे सुपरवाइजर साइन आएगी और यहाँ पे ए होलोक्राफ्ट स्टिक होगा। होलोक्राफ्ट मीन्स ब्लैक स्टिकर रहेगा जो आपका ये सीट नंबर विजिबल ना हो इसके लिए दिया जाता है। तो आपको यहाँ पे भी होलोक्राफ्ट लगाना है और मेन आंसर शीट में भी इसी तरीके से वहां पे होलोक्राफ्ट लगाना है। ये साइड में सप्लीमेंट में देखिए सब्जेक्ट लिखा हुआ रहता है मराठी इन ब्रैकेट, सेकंड लँग्वेज, यहाँ पे भी सेकंड लँग्वेज लिखिए। देन दिनांक, उत्तर लेखनाची भाषा, सेम फर्स्ट पेज में आपने लिखा इंग्लिश। देन पुरवणी क्रमांक, पुरवणी का मतलब है सप्लीमेंट नंबर, यहाँ पे आपका सप्लीमेंट नंबर अगर 1 है तो 1 लिखना है। इस तरीके से इसी पेज से आप आंसर लिखना शुरू करोगे। ओके, नाउ हम लोग देखेंगे मराठीची कृतीपत्रिका कशा पद्धतीने तुम्हाला सोडवायची आहे। बघा, हा एका कृतीपत्रिकेचा नमुना आहे। तर आपण कशा पद्धतीने ही कृतीपत्रिका सोडवायची ती बघा, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या लक्ष द्या की सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। तुम्हाला माहित आहे की क्वेश्चन पेपरमध्ये काही आकृतिबंधामध्ये क्वेश्चंस असतात, तर जिस तरीके से क्वेश्चन पेपर में कृति पत्रिका में जिस तरीके से आकृतिबंध दिया हुआ है सर्कल में, ओवल शेप में, स्क्वायर में, उसी तरीके से आपको आकृति निकालनी है। वन मोर थिंग, आकृती पेननेच काढावी, पेन्सिलचा वापर आकृती काढताना करायचा नाही। याचं कारण असं असतं की पेन्सिलने लिहिता लिहिता घाईघाईमध्ये तुम्ही उत्तरही पेन्सिलने लिहिता आणि पेन्सिलने लिहिलेलं उत्तर हे तपासलं जात नाही, 0 मार्क। इसलिए आप वो रिस्क लेना नहीं है आणि तितका वेळही नसतो, म्हणून पेननेच आकृती काढायची आहे। नंतर पहा, उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी सूचना, निवेदन, आकृतींची आवश्यकता नाही, तसेच हे प्रश्न लिहून घेऊ नयेत। आपके क्वेश्चन पेपर में कुछ इस तरीके से, मीन्स क्वेश्चन पेपर में आपको डायग्राम में क्वेश्चंस दिया हुआ रहता है, तो आप वो राइटिंग स्किल का क्वेश्चन लिख कर लेने की ज़रूरत नहीं, सिर्फ क्वेश्चन नंबर प्रॉपरली लिखना और उस आपका टाइम वेस्ट नहीं होगा। नंतर स्वच्छता, नीटनेटकेपणा, लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे की पेपर स्वच्छ, नीट, खाडाखोड नसलेला असावा। नंतर विभाग 5 मध्ये तुम्हाला एक नोट दिलेली आहे। विभाग 5 म्हणजे रायटिंग स्किल, उपयोजित लेखन। प्रश्न 5(2) मध्ये सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग हा प्रश्न आहे। या घटकासाठी तुम्हाला गद्य विभागातील प्रश्न 1E अपठित उतारा वाचून त्या उताराचा सारांश लिहावा। कि आपको बार बार कहा गया है कि आपका जो अनसीन पैसेज है सेक्शन 1 का प्रश्न 1E, वही क्वेश्चन 5अ मध्ये दुसऱ्या प्रश्नाला समरी राइटिंग म्हणजे पत्रलेखन और सारांश लेखन का ऑप्शनल क्वेश्चन है, चॉइस है वहाँ पे। तो पत्रलेखन अगर आप नहीं लिखोगे तो सारांश लेखन आप लिखते हो, तभी कौन सा क्वेश्चन आपको देखना है, तो प्रश्न 1E चा जो अनसीन पैसेज आहे तोच तुम्हाला सारांश लेखन 1/3 पॅरा लिहिण्यासाठी वापरायचा आहे। प्रश्न शोधत बसू नका, तर तिथे तुम्हाला नोट दिलेली असेल की प्रश्न 1E पाहावा, तर प्रश्न 1E चा अनसीन पॅसेज हा तुमचं समरी रायटिंग सारांश लेखन आहे। तर आता आपण कृतीपत्रिकेकडे वळतोय। गद्य विभागणी, तुम्हाला 2 पठित गद्य म्हणजे 2 तुमचे टेक्स्टबुकच्या लेसन मधले 2 पॅसेज दिलेले असतात आणि एक अपठित गद्य म्हणजे अनसीन पॅसेज एक दिलेला असतो। तर हा एकूण सेक्शन 1 पहिला गद्य विभागणी हा विभाग हा एकूण 18 मार्क्स म्हणजे 18 गुणांना असतो। आता बघा याचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात पहा। प्रश्न 1अ, इथे बघा पठित विभाग 1 गद्य, पठित गद्य। तुम्ही जेव्हा उत्तर पत्रिकेमध्ये हे प्रश्न लिहिता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं लिहत असताना तुम्हाला पठित विभाग 1 वगैरे असं लिहिण्याची आवश्यकता आहे, कारण तो एक नीटनेस आहे। फॉर एक्झाम्पल बघा, या उत्तर पत्रिकेमध्ये लगेचच पहिल्या पानांवरती इथे सूचना असतात आणि इथे तुम्हाला सुरुवात करायची आहे। बघा, या कॉलममध्ये तुम्हाला प्रश्न किंवा काही कोणत्याही पद्धतीचं नंबर्स वगैरे लिहायचे नाहीत, कारण हे टोटली एक्झामिनर आणि मॉडरेटर्ससाठी हा विभाग असतो। इथे तुम्हाला प्रश्न 1 असं लिहायचं आहे, विभाग 1 गद्य असं लिहा आणि मग इथे एक कॉलम करून
प्रश्न 1, उपप्रश्न अ आणि मग त्यातले हे उपप्रश्न अशा पद्धतीने सोडवा. जर रोमन नंबरमध्ये दिलेला असेल प्रश्न क्रमांक तर तशा पद्धतीनेच तुम्ही त्याचं म्हणजे तशा पद्धतीनेच तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप लिहायचे, नंबर्स लिहायचे आहेत. तर आता हा पठित गद्य विभाग पाहताना लक्ष द्या. बघा प्रश्न 1, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकलन कृतीवरती तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतील, पॅसेजवरती प्रश्न विचारलेले असतील. पॅसेज नीट वाचायचा, पाठ्यपुस्तकाचंही नीट वाचन केलेलं असेल तर हा पॅसेज तुम्हाला लगेच आकलन होण्यास सोपा जाईल, त्यामुळे याचा सराव करा. आता पहा, आता तुम्हाला आकलन कृतीमध्ये म्हणजे कोणत्या पद्धतीचे प्रश्न असतात, तो कोष्टक पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, गाळलेल्या जागा म्हणजे फिलअप असतात, योग्य पर्याय निवडा म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला निवडायचे असतात, वाक्य पूर्ण करा म्हणजे कम्प्लीट द सेंटेन्स असतं. तर अशा पद्धतीचे स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता इथे बघा, आकृती पूर्ण करा असा प्रश्न आहे. अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे. मी सांगितल्याप्रमाणे रोमन नंबर असेल तर रोमन नंबर लिहायचे आहेत आणि जर या पद्धतीने आकृती दिली आहे तर अशाच पद्धतीने काढायची आहे. मग तिथे स्क्वेअर, सर्कल असं करायचं नाही. इथे विचारले लेखकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक. यहाँ पे देखिए, अगर आपको अमराठी बच्चे हैं तो उनको ये स्टेटमेंट से क्या पूछा गया है वो जल्दी क्लिक नहीं होता. तो तभी आप लोग क्या करना है, तर लेखकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मग काय, कधी, कोण, कसे असे स्टेटमेंटला प्रश्न विचारा, तो आपको समझ में आएगा कि यहाँ पे क्या पूछा गया है. मग इथे तुम्हाला लेखकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, इथे तुम्ही काय विचाराल, कोण. मग लगेच तुमच्या लक्षात येईल की इथे लेखकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक कोण असे विचारले. मग तुम्ही पॅसेजमधून हे शिक्षकांची नावं शोधून लिहू शकता. मुलं काय करतात, त्या असे शिक्षक असा शब्द आला की त्याच्या पाठीपुढे जे काही वाक्य असेल ते तसंच्या तसं लिहितात, कारण नीट आकलन झालं नाही म्हणून. आणि हे आकलन व्हावं, सोपं जावं म्हणून तुम्ही या स्टेटमेंटला प्रश्न विचारा. प्रश्न विचारले असता तुम्हाला पटकन लक्षात येईल की नेमकं या उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे. तर बघा, लेखकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, इथे तुम्हाला शिक्षकांची नावे लिहायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांची नावे लिहू शकता. नंतर आणि ही जी कृती आहे ती 2 गुणांना 4 शिक्षक विचारले आहेत, प्रत्येकाला अर्धा अर्धा गुण आहे. ह्या शिक्षकांची नावं तुम्हाला या दिलेल्या पॅसेजमध्येच आहेत, त्यामुळे तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक होणार नाही, ती बरोबर बघून लिहायची आहेत. नंतर बघा, नंतरचा प्रश्न असा विचारलेला आहे की वैशिष्ट्ये लिहा. भावे सर, आता काय इथे तुम्ही काय करणार, भावे सर वैशिष्ट्ये लिहा. म्हणजे नेमकं इथे काय विचारलंय, भावे सरांची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा कोणती आहेत. तर इथे 2 दिलेले आहेत, तर 2 वैशिष्ट्ये तुम्हाला त्यांची लिहायची आहेत. ती अशा प्रकारे की बघा, अशा पद्धतीने तुम्ही त्यांची 2 वैशिष्ट्ये लिहू शकता. नंतर एका वाक्यात लिहा असा प्रश्न विचारलेला आहे की भावे सरांनी केलेला प्रयोग. मग इथे तुम्हाला फक्त एका वाक्यातलं उत्तर अपेक्षित आहे, 1 वर्डमध्ये उत्तर लिहायचं नाही. अगर एक सेंटेंस कहा है तो पूरे एक सेंटेंस में आपको ये आंसर इस तरीके से लिखना है. उसके बाद है स्वमत आहे त्यानंतर की स्वमत म्हणजे स्वमतावर आधारित या कृतीत उतार्याच्या संदर्भावरती म्हणजे उतार्याशी रिलेटेड प्रश्न विचारलेला असेल तो 8-10 ओळीमध्ये लिहायचा आहे. की म्हणजे मुलांना नेहमी प्रश्न असतो की पूर्ण फुलस्केप लिहायचं का नाही, तर तो 8-10 ओळी, फुलस्केपच्या 8-10 ओळीमध्ये हे उत्तर लिहायचं आहे. त्याला एकूण गुण 3 आहेत. बघा, माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयावर तुमचे विचार लिहा. तर या माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान 3 मार्काला हा प्रश्न आहे. तुम्ही 3 पॅरेग्राफमध्ये हे उत्तर लिहायचं आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये शिक्षकांचं काय आहे जीवनातलं स्थान ते लिहा. नंतर तुम्हाला सेकंड पॅरेग्राफमध्ये तुमच्या आठवणीतले आवडीचे शिक्षकांची काही उदाहरणं देऊ शकता की त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये कसा रोल प्ले केला आहे त्याबद्दल लिहू शकता. आणि परत तुम्ही तिसरा पॅरेग्राफ हा कन्क्लुजन पॅरेग्राफ असेल, तर तिथे तुम्हाला शिक्षक जीवनामध्ये कसे उपयोगी आहेत किंवा शिक्षकांचं तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते तुम्ही
एंडिंग पॅरेग्राफमध्ये लिहू शकता. शक्यतो उत्तराला पॅरेग्राफ पाडा आणि 3 ते 2 पॅरेग्राफमध्ये हे उत्तर कंप्लीट करा, कारण त्याला एकूण गुण 3 आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही गद्य विभागातला पहिला पॅसेज सोडवू शकता. तसाच तुमचा प्रश्न 1A, इथे तुम्हाला दुसऱ्या लेसनचा कोणता तरी पॅसेज असेल, दुसऱ्या पाठाचा पॅसेज असेल, तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीने जसा प्रश्न 1A सोडवला तसाच प्रश्न 1A सोडवायचा आहे. आता इथे बघा, इथे अशा पद्धतीने चौकटी दिलेल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला ज्या पद्धतीने कृतीपत्रिकेमध्ये चौकट आहे त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये चौकट करायची आहे. पण अगोदर उत्तर लिहा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चौकट पूर्ण करा. जर का तुम्ही चौकट अगोदर केली आणि त्यात जर उत्तर लिहिलं तर ते असं बाहेर जातं. त्यामुळे अगोदर उत्तर लिहा आणि मग उत्तर लिहून झालं की त्याच्या भोवती चौकट ड्रॉ करा. इज दॅट क्लिअर? आणि मग हा पॅसेज आयदर अगोदर पॅसेज असेल, नंतर प्रश्न असतील, किंवा इथे बघा अगोदर प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्या खाली पॅसेज दिलेला आहे. त्यामुळे इथे गोंधळून जाऊ नका. मग इथे बघायचं की पॅसेज खाली आहे, प्रश्न वरती आहेत. तर त्या पद्धतीने उत्तरांची शोधाशोध तुम्हाला करायची आहे. तर यानंतर तुम्हाला अपठित उतारा असेल, तर असे एकूण 7 आणि 7 14 मार्काला 2 तुमचे पाठातले उतारे असतील. तर यानंतर तुम्हाला अपठित म्हणजे अनसीन पॅसेज, जो प्रश्न 1E आहे तो असेल. हा अनसीन पॅसेज आहे, हा तुमच्या पाठ्यपुस्तकातला पॅसेज नाही आणि हा तुम्हाला नीट 1-2दा वाचायचा आहे आणि त्याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर ही तुम्हाला फक्त 2, 3, 4 मार्काला हा अनसीन पॅसेज असेल. प्रत्येक अचूक उत्तराला 1 गुण असेल, एकूण 2 गुण. अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आणि हाच प्रश्न 1E, हा जो अनसीन पॅसेज आहे तो तुम्हाला प्रश्न 5A समरी रायटिंगसाठी वापरायचा आहे. नंतर सुरू होतो पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजे कवितांवर आधारित प्रश्न. इथेही तुम्हाला 2 कवितांवरती प्रश्न विचारले जातात. बघा, तो प्रश्न 2A आहे. प्रश्न 2A आहे कवितांचा विभाग. या कवितांच्या विभागामध्ये बघा तुम्हाला परत आकलन कृती असते. फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही कृती तुमच्या आकलनावर, तुम्हाला समजलेल्या कवितेच्या आधारावरती आहे. या प्रकारामध्ये सुद्धा कोष्टक पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, गाळलेल्या जागा म्हणजे रिकाम्या जागा भरा, योग्य पर्याय निवडा, वाक्य पूर्ण करा वगैरे कृती आकृतीबंधामध्ये विचारलेल्या असतात. आणि तसेच अशा पद्धतीने ही आकृती पूर्ण करा, जशा पद्धतीने दिलेली असते त्याच पद्धतीने तुम्हाला आकृती पूर्ण करायची आहे. संतवाणी 2 आहेत, त्या करा. मोस्टली एक विभाग संतवाणीवरती तर एक विभाग इतर कवितांवरती प्रश्न 2A विचारला जाईल. त्यामुळे संतवाणीवरती प्रश्न येतीलच येतील असं बहुतेक होतं. त्यामुळे तुम्ही संतवाणी प्रश्न 2A साठी अगदी परफेक्ट तयारी ठेवा. कवितांचा जर तुम्ही अगदी टेक्निकली नीट अभ्यास केला तर कविता स्कोरिंग आहेत हा बघा आणि सोप्या आहेत. तर आता तुम्हाला आकलन कृतीवरती हे प्रश्न अशा पद्धतीने विचारलेले असतात. तर आता ही जर आकृती अशा पद्धतीने असेल तर अशाच पद्धतीने ती तुम्हाला काढायची आहे. नंतर या कवितेंवरती ज्याप्रमाणे आकलन कृतीवरती वैशिष्ट्ये लिहा, चौकटी पूर्ण करा असे 1 मार्काला 2 प्रश्न विचारलेले असतात. त्याचप्रमाणे कवितेवरती समानार्थी शब्द लिहा हा प्रश्न विचारलेलाच असतो. त्यामुळे तुम्हाला समानार्थी, त्या कवितेतील सगळ्या समानार्थी शब्दांचे व्यवस्थित आकलन करायचे आहे, पाठांतर करायचे आहे. त्यामुळे कवितेतील कोणतेही 4 समानार्थी शब्द विचारलेले असतील आणि त्या 4ची उत्तरं, अचूक उत्तरं तुम्हाला विदाऊट स्पेलिंग मिस्टेक लिहायची आहेत. कोणत्याही शाब्दिक चुका करायच्या नाहीत. आणि नंतर या आकलन कृती, समानार्थी शब्द या प्रश्नानंतर काव्य सौंदर्य विचारले जाते. आता काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर कवितेचा विचार सौंदर्य असेल, आशय सौंदर्य असेल, म्हणजे थोडक्यात भावार्थ. तर कवितेचा भावार्थ तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे, समजून घ्यायचा आहे. कारण यावर आधारित एक प्रश्न विचारला जातो की फॉर एक्झाम्पल इथे उदाहरणार्थ पहा, सर्वकाळ सुखदाता
योगी पुरुषास म्हणण्याची कोणती कारणे असावीत ते लिहा. की तुमच्या योगी सर्व काळ सुखदाता या संतवाणीमध्ये योगी पुरुषास म्हणजे तो सर्व काळ सुखदाता आहे योगी, तर असं त्याला का म्हटलेलं आहे हा प्रश्न समजून घ्या आणि या कवितेचा भावार्थाच्या मदतीने हे उत्तर तुम्ही लिहू शकता. ते 2 गुणांना असतं. त्यामुळे पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही शक्यतो ही म्हणजे संतवाणीचं नाव, कवितेचं नाव आणि कवीचं नाव म्हणजे संतवाणीचं नाव आणि त्या संतांचं नाव अशा पद्धतीने तुम्हाला ती सुरुवात करायची. सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्ही या प्रश्नाला आधारित तो पॅरेग्राफ लिहिणार आहात आणि कन्क्लुजन लास्ट पॅरेग्राफमध्ये त्या कवितेतून तुम्हाला काय आकलन झालं हे एका वाक्यात तुम्ही लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न 2 अ विचारलेला असतो. तर प्रश्न 2 आ मध्ये पहा, तुम्हाला पुढील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. की इथे तुम्हाला हा 8 मार्काला जवळजवळ प्रश्न आहे. हा 8 मार्काचा प्रश्न अतिशय सोपा आहे कारण सहज उत्तर मिळतं. पण इथे 2 कविता दिलेल्या आहेत आणि या 2 कवितांपैकी एका कवितेची निवड करायची आहे. फॉर एक्झाम्पल, प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री. इथे जर तुम्ही रंगमजेचे रंग उद्याचे लिहिलं इथे पहिला प्रश्न, तर सगळा संपूर्ण प्रश्न हा रंगमजेचे रंग उद्याचे याबद्दलच कृती सोडवायची आहे. तुम्हाला ह्याचं उत्तर आलं रंगमजेचे रंग उद्याचे, तर हे तुम्ही लिहिलं. इथे तुम्हाला वाटलं कवितेचा विषय 2 दिवसचा लिहावा, तुम्ही 2 दिवस बद्दल इथे लिहिलं, तर तसं चालणार नाही. या दोघांपैकी कोणतीही एक कविता निवडायची आहे आणि त्या एका कवितेची कृती तुम्हाला सोडवायची आहे. तर कशा पद्धतीचे प्रश्न असतील पहा. त्या कवितेचे कवी आणि कवयित्री यांचं नाव लिहायचंय. याचाच अर्थ तुम्हाला सगळ्या कवितांचे कवी कवयित्री पाठ करावे लागतील. प्रस्तुत कवितेचा विषय, त्या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्ही एका वाक्यात लिहिणार आहात कारण एका गुणालाच हा प्रश्न आहे. कवितेतून मिळणारा संदेश, तुम्हाला काय मेसेज दिला या कवितेतून, काय सांगितलं गेलेलं आहे ते तुम्ही लिहिणार आहात. नंतर प्रस्तुत कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे, की शक्यतो उत्तर सकारात्मक लिहायचं. ती तुम्हाला कविता खूप छान कविता दिलेल्या आहेत, सगळ्याच आवडल्या नसतीलही, तुम्ही जर का नाही आवडली असं लिहिलं तर ते स्पष्ट करण्याची ताकद तुमच्यात हवी. तर ते तुम्ही मुद्देसूद स्पष्टीकरण दिलं पाहिजे. आणि कविता आवडली तर एखादी का आवडली, त्याच्यामध्ये कशाचं सुंदर, निसर्गाचं सुंदर वर्णन केलंय म्हणून मला ती फार आवडली, छान उपदेश दिलेला आहे म्हणून मला ती आवडली आणि या कवितेतील मला ही ओळ फार आवडली. अशा पद्धतीने तुम्ही ते उत्तर वाढवू शकता. आणि इथे सुद्धा पहा, समान अर्थ विचारले जातात, त्यामुळे समानार्थी शब्द तुम्हाला नीट करायचेच आहे. इथे समानार्थी शब्द दिलेले आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. इथे तुम्हाला दोन्ही कवितेचे समानार्थी शब्द लिहिलेले असतील, इथे 2 दिवस आणि रंगमजेचे रंग उद्याचे, तर तुम्ही कोणत्या कवितेविषयी लिहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही रंगमजेचे रंग उद्याचे असं या कवितेबद्दल लिहिलं असेल तर तुम्हाला त्याच कवितेचे समानार्थी शब्द लिहायचे आहेत. तुम्हाला 2 दिवसचे येतात म्हणून ते लिहून चालणार नाही. ज्या कवितेची कृती तुम्ही सोडवलेली आहे त्याच कवितेचे प्रश्न तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. तर हा झाला प्रश्न 2 आ. आणि हे झालं आपलं कविता म्हणजे कविता विभाग. हा जवळजवळ तुम्हाला 16 गुणांना विचारलेला असतो. प्रश्न 2 अ 8 मार्काला आणि कृतीप्रमाणे सोडवा 8 मार्काला. नंतर अगदी तुमच्या हातातले मार्क आहेत विभाग 3 स्थूल वाचन. कारण बघा, स्थूल वाचनाला तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत, तो प्रश्न 3 आहे. तर या 2 कृती म्हणजे तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्यातले कोणतेही 2 लिहायचे आहेत. तुम्हाला फार लिमिटेड स्थूल वाचन आहेत. एक तर यावर्षी ओमिटेड केलेला आहे, म्हणजेच तुम्ही फार कमी श्रमामध्ये या प्रश्नांची उत्तर अगदी मुद्देसूद पाठांतर करून याचे चांगले गुण प्राप्त करू शकता. तर या दिलेल्या मुद्द्यांवरती टिपा लिहिणे म्हणजे कधी शॉर्ट नोट्स असतील किंवा स्वमत लिहिणे किंवा उतार्यातील अनुभवासारखा स्वतःचा अनुभव लिहिणे, अशा स्वरूपातील उत्तरे लिहिण्याची अपेक्षा या कृती प्रश्नामध्ये आहे. या तुम्हाला प्रश्न 3 मध्ये 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्यातील कोणतेही 2 सोडवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, इथे बघा तुम्हाला काय दिलेलं आहे तर सूर्य आणि पंटी यांच्यातील संवाद लिहा.
सूर्य आणि पंटी यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. आता हा प्रश्न कशावर आधारित आहे तर स्वमतावर. तर तुम्ही इमॅजिन करायचे तुम्हाला काय वाटतं सूर्य आणि पंटी कैसे कन्वर्सेशन करतील, किस तरीके से संवाद करेंगे, उस तरीके से आपको संवाद रूप में लिखना है. देन टिपा लिहा म्हणजे शॉर्ट नोट्स आहे, व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे सुद्धा मुद्देसूद लिहायचं आहे. आणि इथे प्रश्न आहे तर हा प्रश्न सुद्धा तुम्ही 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये लिहायचा आहे. तर या तिघांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची निवड करून तुम्ही हे उत्तर लिहू शकता. बघा संवाद लिहिताना अशा पद्धतीने हे डॉट डॉट टाकून तुम्हाला संवाद लिहायचा आहे. नंतर जर टिपा लिहा तर व्युत्पत्ती कोशाचे कार्य अशी टीप असेल तर बघा अशा पद्धतीने व्युत्पत्ती कोश म्हणजे नेमकं काय त्याबद्दलचा एक पॅरेग्राफ लिहा आणि मग त्याचं कार्य कसं झालं तर हे तुम्ही अशा पॉईंटच्या पद्धतीने लिहिलं तर परीक्षकाच्या निदर्शनास येतं की तुम्ही सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकता. आणि नंतर तुमचा चालू होतो सगळ्या स्कोरिंग, भाषा अभ्यास, व्याकरण विभाग हा सुद्धा 16 मार्काला 16 मार्क्स के लिए है और बहुत कम ग्रामर का सिलेबस आपको है तो आप इसे अच्छी तरह से स्कोर कर सकते हो. व्याकरण घटकांवर आधारित कृती असतात तर तुम्हाला या व्याकरण घटकांवर 3 कृती विचारल्या जातील. बघा वाक्यांचे प्रकार ओळखण्यास सांगितले जाईल आणि वाक्य रूपांतर करण्यास सांगितलं जातं. तर वाक्यांचे प्रकार तुम्ही बऱ्याच वेळा प्रॅक्टिस केलेली आहे तर तुम्हाला फक्त वाक्य दिलेली असतील आणि तुम्हाला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्य प्रकारांपैकी हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते तुम्हाला लिहायचे. याचाच अर्थ तुम्हाला प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी, होकारार्थी ह्या सगळ्याच्या शाब्दिक चुका न होण्यासाठी या स्पेलिंग नीट करणं गरजेचं आहे. नंतर तो तुम्हाला 2 मार्काला विचारलेला असेल तर वाक्य रूपांतर जर असेल त्याच्याऐवजी तर वाक्य रूपांतर तुम्हाला 2 गुणांना विचारलेलं असेल तर तुम्हाला वाक्य रूपांतर केल्यानंतर जर प्रश्नचिन्हाचं वाक्य असेल आणि जर ते उद्गारार्थी बनवायचं असेल, विधानार्थी बनवायचं असेल तर प्रश्नचिन्ह जाऊन पूर्णविराम येतो. या पंक्च्युएशन मार्क विरामचिन्हांची सुद्धा काळजी तुम्हाला वाक्य रूपांतर केल्यानंतर घ्यायची आहे. नंतर आहे वाक्प्रचार. तुम्हाला वाक्प्रचारांचाही अभ्यास पाठामध्ये दिलेल्या सगळ्या वाक्प्रचारांची एकत्र यादी करून ठेवा आणि शेवटच्या म्हणजे लास्ट डे रिव्हिजन पेपरला जाताना हे वाक्प्रचार समानार्थी शब्द एकदा नजरेखालून घाला. तुम्हाला कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा 4 मार्काला प्रश्न आहे. म्हणजे बघा 3 वाक्प्रचार दिलेले असतील त्यापैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. तुमच्याकडे वेळ असेल तर 3 लिहा कारण एखादा चुकला तर एकाला गुण मिळू शकतात. तर पहिल्या ह्याच्यामध्ये हे लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे पहा. फॉर एक्झाम्पल पहा इथे तुम्हाला लिहिले धूम ठोकणे याचा अर्थ लिहायचा आहे. म्हणून अर्थ पळून जाणे आणि खालच्या ओळीमध्ये वाक्य असं मेन्शन करा आणि मग तिथे वाक्य तयार करायचे. जिथे तुम्ही हा फ्रेज ये वाक्प्रचार यहाँ पे आप लिखते हो उसे अंडरलाइन करना न भूलिए की आता धूम ठोकणे आता वाघाची चाहूल लागताच हरिणांनी धूम ठोकली तर तुम्ही इथे जो फ्रेज यूज केला आहे वाक्प्रचार वापरला आहे त्याला अंडरलाइन करा. अर्थ आणि वाक्य असं वेगवेगळं लिहा. ते एक्झामिनरला परीक्षकाला तपासण्यासाठी सोयीस्कर असतं आणि प्रेझेंटेशनसाठी सुद्धा ते चांगलं दिसतं. तुम्हाला अर्थाला 1 मार्क आहे आणि वाक्याला 1 गुण आहे. तर याचाच अर्थ या एका वाक्प्रचाराला 2 गुण आहेत. असे 2 वाक्प्रचार केल्यानंतर तुम्हाला 4 गुण प्राप्त होणार आहेत. त्यामुळे हे फार काळजीपूर्वक 4 गुण तुम्हाला स्कोअर करता येतील. फक्त त्याचा चांगला सराव करा. आता नंतर आहे प्रश्न 4आ शब्दसंपत्ती. तुम्हाला शब्दसंपत्तीवरती आधारित आता या शब्दसंपत्ती हा ग्रामरचा एक प्रकार. तुम्हाला काय असेल त्याच्यामध्ये तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, शब्द समूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीचे शब्दसंपत्तीमध्ये प्रश्न असतील. तर या शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला इथे समानार्थी शब्द लिहा. दिलेला शब्द लिहायचा, डिरेक्टली उत्तर लिहायचं नाही. तर पृथ्वी दिलेला आहे, पृथ्वी शब्द लिहून
मग त्याचा समानार्थी शब्द धरती, धरणी, जी, जे, वसुंधरा जेवढे येतात तेवढे लिहा. म्हणजे त्यातलं जर कोणतं एखादं स्पेलिंग चुकलं तर बरोबर उत्तराला मार्क मिळतील. आणि व्याकरणामधल्या शाब्दिक चुका ह्या नजरेआड केल्या जात नाहीत. जर तिथे चूक झाली असेल तर तुमचे पूर्ण गुण जातात. त्यामुळे काळजीपूर्वक व्याकरणाचा विभाग सोडवायचा आहे. विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स, ते सुद्धा तुम्हाला सरावाने येतील. शब्दसमूहाबद्दल एक शब्द, केलेले उपकार न जाणणारा. नीट लक्ष द्यायचे. न वगैरे शब्द आले तर घाईघाईत आता केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि न जाणणारा कृतघ्न. त्यामुळे काळजीपूर्वक पहा. फॉर एक्झाम्पल, लिहिता वाचता येणारा साक्षर आणि लिहिता वाचता न येणारा निरक्षर. तर न शब्द घाईघाईमध्ये न बघता तुम्ही घाईघाईत येत असून सुद्धा चुकीचं उत्तर लिहिता. त्यामुळे तिथे विशेष लक्ष द्यायचे. लिंग वचन तो तुम्ही 5वी पासून करत आलेला आहात, तर तिथेही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नंतर आहे प्रश्न 4 आ मधला दुसरा प्रश्न, जो नेहमी मुलं अगदी त्यांच्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं बघतात या प्रश्नाकडे. कारण लेखन नियमानुसार लेखन. इथे बरीच मुलं लेखन नियमानुसार लेखन म्हटलं की नक्की काय करायचे हे त्यांना माहीत नसतं. प्रत्येक वेळेस सुपरवायझरला विचारलं जातं कि लेखन नियमानुसार लेखन का मतलब क्या है. अभी अच्छी तरह से समझ के लो कि यहाँ पे वाक्य शुद्ध करना है. वाक्य शुद्ध करना है, इसका मतलब क्या है. तो आपको एक वाक्य 2 वाक्य दिलेली असतील तर ती तुम्हाला लेखन नियमानुसार लिहा. अशा पद्धतीने फॉर एग्जाम्पल बघा, यहाँ पे देख लीजिए. या वाक्यामध्ये 2 स्पेलिंग मिस्टेक असतील. एका वाक्यामध्ये 2 स्पेलिंग मिस्टेक असतील आणि त्याच्यातल्या त्या 2 स्पेलिंग मिस्टेक तुम्ही बरोबर करून लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, क्रीडांगणावर मुले खेळत होती. इथे क्रीडांगणावर हा क्री बघा, ही क्रीची वेलांटी जी आहे ती इथे काय दिलेली आहे तर रस्व दिलेली आहे. ती दुसरी म्हणजे दीर्घ लिहायची आहे, तर हा क्री असा येईल. आणि मुलांचा मू हा काय येईल, दीर्घ येईल. इथे पहा की अशा पद्धतीने ते येणार आहे की उत्तर क्रीडांगणावर मुले खेळत होती. क्रीडांगणावर मुले खेळत होती हे उत्तर बरोबर आहे. तर तुम्ही ज्या स्पेलिंग सुधारलेल्या आहेत त्याला अंडरलाईन करा की कोणत्या 2 स्पेलिंग चुकलेल्या होत्या आणि त्या तुम्ही दुरुस्त करून लिहिलेल्या आहेत, त्या अंडरलाईन करायच्या आहेत. माझे विद्यालय मला खूप आवडते. आता इथे विद्यालय आणि खूप या दोघांमध्ये ज्या स्पेलिंग मिस्टेक होत्या त्या सुधारून इथे दिलेल्या आहेत, त्याला अंडरलाईन करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लेखन नियमानुसार लिहा. म्हणजे वाक्यांमधल्या शुद्ध स्वरूपामध्ये ते वाक्य लिहायचं आहे. जे अशुद्ध चुकीच्या पद्धतीने दिलेलं होतं त्याच्यामधल्या मिस्टेक्स तुम्हाला सुधारायच्या आहेत. नंतर तिसरा प्रश्न, विरामचिन्हे पंक्च्युएशन मार्क्सवर असतो. आयदर तुम्हाला विरामचिन्हांची नावे लिहा और विरामचिन्हे योग्य ठिकाणी विरामचिन्हे वापरा. दोघांपैकी एक प्रश्न असेल. अभी यहाँ पे सिर्फ नाम लिखना है. आता इथे तुम्हाला विरामचिन्ह दिलेली आहेत, त्याचं नाव लिहायचे. आता हा बघा अर्धविराम आहे आणि हा बघा याला काय म्हणतात, विसर्ग म्हणतात. तर इथे तुम्हाला बघा स्पेलिंग न चुकता कामा नये. तर हा तुम्हाला अर्धविराम म्हणून लिहायचा आहे. सॉरी, हा अपूर्ण विराम आहे. तर इथे तुम्ही अपूर्ण विराम असं लिहायचं. इथे अर्धविराम असं लिहायचं आहे. पण हे करताना तुमच्या स्पेलिंग मिस्टेक होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर म्हणजेच विरामचिन्हांची नावं तुम्हाला प्रॅक्टिसने सरावाने येतील. त्याची शाब्दिक चुका न होण्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा व्याकरण विभाग असतो. व्याकरण विभागामध्ये परत एकदा बघा, वाक्य प्रकार ओळखा येईल, वाक्य परिवर्तन म्हणजे वाक्य रूपांतर करा येईल, त्याचप्रमाणे वाक्प्रचार असतील. वाक्प्रचारानंतर तुम्हाला शब्दसंपत्ती असेल, त्या शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द अशा पद्धतीचे प्रश्न असतील.
नंतर आ मध्ये 2 तुम्हाला लेखन नियमानुसार लेखन, यामध्ये तुम्हाला अशुद्ध वाक्य शुद्ध करायचं आहे, विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा किंवा विरामचिन्हे ओळखा, अशा पद्धतीने तुम्हाला हा व्याकरण विभाग सोडवायचा आहे. खूप स्कोरिंग आहे. व्याकरण विभाग हा जवळजवळ 16 मार्काला आहे आणि 16 मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. नंतर आहे विभाग 5 उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल. तर हा 24 मार्क 24 मार्क्सला आहे. वास्ट लिहायचं असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता, फक्त लिहायचा कंटाळा करायचा नाही. बघा, लेखन विभागामध्ये तुम्हाला पत्रलेखन प्रश्न 5 पत्रलेखन आहे. या पत्रलेखनामध्ये तुम्हाला ईमेल पद्धतीने पत्र लिहायचं आहे. पत्रांचा सराव तुम्ही केलेलाच आहे, त्या पद्धतीने तुम्हाला पत्रलेखन लिहायचं आहे. आणि या पत्रलेखनाला ऑप्शन म्हणून सारांश लेखन दिलेलं आहे, तर तुम्हाला सारांश लेखनाकडेही लक्ष द्यायचं आहे. जर का तुम्ही पत्र लिहिलं नाही तर तुम्हाला सारांश लेखन लिहायचे. मग ह्या सारांश लेखनासाठी प्रश्न 1 मध्ये जो अनसीन पॅसेज दिलेला आहे त्या प्रश्नाचा वापर या समरी रायटिंगसाठी करायचा आहे. आणि पत्रलेखनामध्ये गोंधळून जायचं नाही, कारण तुम्हाला आकृतीबंधाच्या रूपामध्ये हे पत्रलेखन असतं. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं की कोणती जाहिरात दिलेली आहे का, पण ही जाहिरात नसते. तर हा पत्रलेखनाच्या प्रश्नाचा फॉर्मॅट आहे. तर हा फॉर्मॅट अशा पद्धतीने असेल, आयदर तुम्हाला एका कॉलममध्ये औपचारिक पत्र असेल आणि एका कॉलममध्ये अनौपचारिक असेल. तर औपचारिक म्हणजे फॉर्मल आणि अनौपचारिक म्हणजे इनफॉर्मल. तर तुम्ही कोणत्याही एका पत्राची निवड करायची आहे आणि त्या फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला ते पत्र लिहायचं आहे. तर तुम्हाला इथे सगळे डिटेल्स माहिती दिलेली असेल, तर तुम्ही ही नीट पाहायची आहे आणि त्या पद्धतीने पत्रलेखनाचा प्रश्न सोडवायचा आहे. सारांश लेखनाबद्दल सांगितलं. प्रश्न 1 हे सारांश लेखन आहे, तर त्या सारांश लेखनाचा प्रश्न 1 चा वापर करायचा आहे. नंतर प्रश्न 5 मध्ये तुम्हाला 3 कृती दिलेल्या असतील आणि त्यापैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. म्हणजे जाहिरात, बातमी, कथा या तिघांपैकी 2 लिहायचे आहेत. तुम्हाला जाहिरात लेखनासाठी आयदर जाहिरात दिलेली असेल आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतील, तर तशा पद्धतीचा प्रश्न आला तर वेल अँड गुड, तो खूप सोपा जातो. नीट जाहिरात वाचायची आणि उत्तरं द्यायची. किंवा जाहिरात तयार करा आला तर तुम्हाला ईमेल आणि संपर्क पत्ता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला लक्षवेधी जाहिरात लिहायची आहे. कारण जाहिरातीची तुम्ही जी अधिकाधिक शब्दरचना वापरायची आहे. आकृत्या, चित्र काढण्याच्या फंदात पडायचं नाही. आणि जर का काढली तर ती पेननेच काढा, पेन्सिलने काढली तरी चालेल, पण त्याचे शब्दांकन करताना मात्र पेनाचा वापर करा. अधिकाधिक शब्दांचा वापर करा, कारण शब्दरचनेला 1 गुण असतो. मग तुम्ही ती कशा पद्धतीने मांडणी केलेली आहे त्याला 2 गुण आहेत. तर कशा पद्धतीची भाषाशैली वापरली आहे, घोषवाक्य आहे, स्लोगन्स आहेत, त्याला 1 गुण आहे. तुम्ही काही रेफरन्स दिला आहे का, तर डिस्काउंट वगैरे, सवलत, तर अशा पद्धतीच्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला 5 पैकी गुण दिले जातात. नंतर आहे बातमी लेखन. तर बातमी लेखन या कृतीमध्ये एखादा विषय तुम्हाला दिला जाईल, तो सुद्धा ॲडव्हर्टाईज सारख्या स्वरूपामध्ये दिलेला असतो. त्यामुळे ते बातमी लेखन सुद्धा नीट समजून घेऊन तुम्हाला बातमी लेखन तयार करायचं आहे. किंवा शब्द दिलेले असतात, त्या शब्दांच्या साहाय्याने तुम्हाला बातमी तयार करायची आहे. कथालेखन. कथा तुम्हाला आयदर कथेचं नाव दिलेलं असेल, तुम्ही कथा लिहायची आहे, किंवा कथेचं बीज दिलेलं असेल, एखादं वाक्य दिलेलं असेल, त्यावरनं तुम्हाला कथा तयार करायची असेल. शीर्षकावरून म्हणजे कथेच्या नावावरून तुम्हाला कथा तयार करायची असेल, किंवा मुद्दे दिलेले असतील, त्या मुद्द्यांच्या अनुसार कथा तयार करा. अशा प्रकारे कथालेखन करायचं आहे. पण कथालेखन करताना शीर्षक म्हणजेच कथेचं नाव आणि तात्पर्य म्हणजे कथेतून मिळालेलं मॉरल या गोष्टी लिहायला विसरायच्या नाहीत, कारण त्याला वेगळे गुण असतात. तर त्या गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष द्यायचं आहे. नंतर तुमचा प्रश्न 5 असतो लेखन कौशल्य म्हणजेच निबंध लेखन. तुम्हाला यावर्षी 3 निबंधाचे प्रकार आहेत, प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक. तर तुम्ही या तिघांपैकी एका
निबंधाच्या प्रकाराची निवड करायची आहे आणि त्या पद्धतीने निबंध सोडवायचा आहे. निबंधाला एकूण 8 मार्क आहेत. तर प्रसंग लेखनामध्ये आयदर तुम्हाला चित्र दिलेलं असेल किंवा एखादे मुद्दे दिलेले असतील आणि प्रसंग लेखन करण्यास सांगितले जाईल. त्याचप्रमाणे आत्मकथन असेल. आत्मकथन म्हणजेच ऑटोबायोग्राफी. इथे सुद्धा एखादं चित्र दिलेलं असेल किंवा असं आकृतीच्या स्वरूपामध्ये दिलेलं असेल. मी सैनिक बोलतोय, इसका मतलब क्या है, तो उसका आत्मकथन आपको लिखना है. तर या आत्मकथन लिहिताना मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. ते प्रथम पुरुषी असेल एवढं लक्षात ठेवा. तर तशा पद्धतीने तुम्हाला हे आत्मकथन लिहायचे आहे, ऑटोबायोग्राफी लिहायची आहे. आणि तिसरा प्रकार आहे वैचारिक, की एखाद्या करंट सिच्युएशनबद्दल किंवा एखाद्या विचार करायला लावणारा असा एखादा विषय दिला जाईल आणि त्या विषयाला अनुसरून तुम्हाला हे वैचारिक लेखन करायचं आहे. बघा, मोबाईल आणि आपण खूप छान विषय आहे. तर असे कोणतेही विषय दिले जातील तर तुम्हाला त्या तिघांपैकी जो विषय सोपा वाटतो, ज्याच्यावर तुम्ही अधिक लिहू शकता, अधिक कल्पना तुमच्या साकारू शकता, असा विषय निवडा आणि निबंध लेखनाचा विषय निवडून निबंधाला सुरुवात करायची. निबंध अमराठी मुलं निबंध जर मराठीत विचार करून लिहायला गेली तर ते त्यांना कठीण पडेल. म्हणून तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये त्या विषयाचा विचार करा आणि निबंध लिहिताना तो मराठीमध्ये तुम्ही तो लिहा. कारण तुमच्या भाषेतून तुम्ही विचार केला तर तुम्हाला अधिक कल्पना सुचतील आणि त्याला फक्त तुम्ही मराठी शब्दामध्ये, मराठी वाक्यामध्ये त्याचं रूपांतर करून तो निबंध तुम्हाला लिहायचा आहे. असा 8 मार्काचा निबंध जवळजवळ 4 ते 5 पॅरेग्राफमध्ये तुम्ही 1.5 फुलस्केप लिहू शकता. अधिकाधिक लिहिण्याचा प्रयत्न करा. चांगले कोट्स वापरा, सुवचन वापरा, कवितांच्या ओळी वापरा आणि त्याला अंडरलाईन करा, अधोरेखित करा. अशा पद्धतीने तुम्ही उपयोजित लेखन हा स्कोरिंग आहे त्याचा फक्त अगदी व्यवस्थितपणे सराव करून आणि वाचन करून म्हणजे हे कौशल्य, तुमचं लेखन कौशल्य तुम्ही यामध्ये दाखवू शकता. तर न घाबरता मराठीचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. मराठी कठीण आहे, हा मेंटल ब्लॉक सगळ्यात अगोदर काढून टाका. कारण मराठीचा जर तुम्ही अभ्यास नीट केला तर तुम्हाला हा विषय सुद्धा पर्सेंटेज वाढवण्यासाठी, स्कोअर करण्यासाठी सोपा वाटेल. सो ऑल द बेस्ट.